नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मॅथ्स एक्सप्लोरर या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत. आपण शेवटच्या व्हिडिओमध्ये मॅथ्स 1मधील क्वाड्रॅटिक इक्वेशन या लेसनमधील प्रॅक्टिस सेट 2.4 कंप्लीट केलेला होता. सो आज आपण नेचर ऑफ द रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन. Some information I have right here. With the help of all the information, I have easily explained the nature of the roots. So some information already I have right here. So first one, if b square minus 4ac is equal to 0, then the roots of the quadratic equations are real and equal. आपण लास्ट व्हिडिओमध्ये पाहिलं होतं की आपणाला दिलेल्या इन्फॉर्मेशनवरून म्हणजे दिलेल्या क्वेश्चनवरून आपण फॉर्म्युला मेथडने त्या दिलेल्या क्वाड्रॅटिक इक्वेशनचे जे सोल्युशन्स आहेत ते सोल्युशन्स आपण फाइंड आउट करत होतो. सो आपण ते फॉर्म्युला मेथडने सॉल्व करत असताना सुरुवातीला आपण बी स्क्वेअर मायनस 4ac. आता बी स्क्वेअर मायनस 4ac म्हणजेच काय तर डिस्क्रिमिनंट. बी स्क्वेअर मायनस 4ac ची व्हॅल्यू म्हणजेच डिस्क्रिमिनंट, आणि डिस्क्रिमिनंट हे ग्रीक लेटरमध्ये डेल्टा या साईनने, म्हणजे जे ट्रायंग्युलरचं जे साईन आहे त्या ट्रायंग्युलरचं साईन त्यालाच आपण डेल्टा साईन म्हणतो. म्हणजे डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू ही डेल्टा साईनने डिटरमाइन केली जाते. आता इथं हे जे रूट्सचे नेचर आहेत ते 3 प्रकारचे नेचर आपल्याला सांगितले जातात. म्हणजेच या बी स्क्वेअर मायनस 4ac ची म्हणजेच डेल्टाची व्हॅल्यू जर 0 असेल तर त्या क्वाड्रॅटिक इक्वेशनचं जे नेचर आहे ते काय असतं, रियल अँड इक्वल. इट मीन्स द रूट ऑफ द क्वाड्रॅटिक इक्वेशन आर रियल अँड इक्वल जर व्हॅल्यू 0 असेल तर. आणि सेकंड वाला बा, इफ बी स्क्वेअर मायनस 4ac इज ग्रेटर दॅन 0, म्हणजेच बी स्क्वेअर मायनस 4ac या डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू जर 0 पेक्षा मोठी असेल, 0 पेक्षा मोठी म्हणजेच किती, जर प्लसमध्ये असेल व्हॅल्यू, तर त्या क्वाड्रॅटिक इक्वेशनच्या रूटचं जे काही नेचर आहे ते रियल अँड अनइक्वल असतंय. काय असतंय, रियल अँड अनइक्वल. आणि थर्ड वन, इफ बी स्क्वेअर मायनस 4ac इज लेस दॅन 0. लेस दॅन 0 म्हणजेच या डिस्क्रिमिनंट म्हणजेच डेल्टाची व्हॅल्यू ही जर मायनसमध्ये असेल तर द रूट्स ऑफ द क्वाड्रॅटिक इक्वेशन आर नॉट रियल. म्हणजेच त्या दिलेल्या क्वाड्रॅटिक इक्वेशनचे जे रूट्स असतात ते नॉट रियल असतात. या 3 वरतीच आपण नेचर ऑफ द रूट्स हे क्लिअर करणार आहोत. तर तिथंच बघा पेज नंबर 44 वरती आपल्याला एक ॲक्टिव्हिटी दिलेली आहे. काय आहे ती ॲक्टिव्हिटी, तर तिथं काही व्हॅल्यू ऑफ डिस्क्रिमिनंट दिलेले आहेत. म्हणजे फिल इन द ब्लँक्सची ॲक्टिव्हिटी आहे ती. व्हॅल्यू ऑफ डिस्क्रिमिनंट दिलेले आहेत आणि त्यांचे रूट्स आपणाला त्या ठिकाणी लिहायचे. तर काय दिलेले आहेत व्हॅल्यू बघा, 50 मायनस 30 अँड 0. मी अगोदरच तुम्हाला इथं एक्सप्लेन केलेलं आहे. जर आता पहिला एक नंबरची घेऊया, जर व्हॅल्यू ही प्लसमध्ये असेल, आता इथं प्लसमध्ये व्हॅल्यू असेल तर त्या डिस्क्रिमिनंटचं असणारं नेचर काय असणार आहे, रियल अँड अनइक्वल. सो इथं आपल्याला त्याचं नेचर लिहायचं आहे रियल अँड अनइक्वल. ओके. जर कोणतीही प्लस मधली व्हॅल्यू असेल तर त्याचा नेचर जे आहे रियल अँड अनइक्वल राहतं. त्यानंतर सेकंड आहे मायनस 30. म्हणजे इथं डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू डेल्टाची व्हॅल्यू जी आहे ती मायनस आहे. मायनस जर व्हॅल्यू असेल तर त्याचं नेचर आहे नॉट रियल. नॉट रियल. अँड लास्ट वन, जर व्हॅल्यू ऑफ डिस्क्रिमिनंट जर 0 असेल तर आपण एक नंबरलाच पाहिलेलं आहे की त्याची रूट्स ऑफ द क्वाड्रॅटिक इक्वेशन्स आर रियल अँड इक्वल. रियल अँड इक्वल हे 3 आपण फक्त नेचर जे आहेत रूट्सचे ते लक्षात ठेवायचे. 0 असेल तर रियल अँड इक्वल, जर प्लसमध्ये व्हॅल्यू असेल तर रियल अँड अनइक्वल, आणि जर मायनसमध्ये व्हॅल्यू असेल तर नॉट रियल. ह्या 3 व्हॅल्यू जर लक्षात ठेवल्या तर तुम्हाला याच्यावरती कंपल्सरी 1-2 मार्कचे क्वेश्चन्स हे असतात. ते क्वेश्चन्स तुम्ही इझिली सॉल्व करू शकणार आहात. 1 मार्कसाठी क्वेश्चन असतो हो. तर आता या नेचर ऑफ द रूट्स ऑफ द क्वाड्रॅटिक इक्वेशन या पॉईंटशी रिलेटेड असणारे काही सॉल्व एक्झाम्पल आपण आता इथं पाहूया. तर सॉल्व एक्झाम्पल इथं पाहत असताना आपण पहिलं सॉल्व एक्झाम्पल काय दिलेलं आहे पाहूया.
फाइंड द व्हॅल्यू ऑफ डिस्क्रिमिनंट ऑफ द इक्वेशन काय दिलंय x² प्लस 10x मायनस 7 इज इक्वल टू 0. आता कोणतंही ज्यावेळेस इक्वेशन दिलेलं असतं आणि त्याची जर डिस्क्रिमिनंट आपल्याला फाइंड आउट करायचं असेल तर सर्वात पहिल्यांदा आपण जसं लास्ट प्रॅक्टिस सेटमध्ये पाहिलं होतं की तिथं आपण कम्पेअर करून घ्यायचं त्याच्या स्टँडर्ड फॉर्मशी. सो पहिलं आपण लिहायचं कम्पेअरिंग विथ, आता इथं व्हेरिएबल एक्स आहे सो ax² प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0. ओके, म्हणजे इथं स्टँडर्ड फॉर्म bx प्लस ax² प्लस bx प्लस c शी आपल्याला त्याचं कम्पेअर करायचं आहे. सो आता a इज इक्वल टू व्हॅल्यू काय मिळणार, इथं कोणताच कोइफिशियंट नसेल तेव्हा 1 असतो, b इज इक्वल टू प्लस 10, c इज इक्वल टू मायनस 7. अशा a b c च्या व्हॅल्यू आपल्याला मिळाल्या. आता आपल्याला व्हॅल्यू ऑफ डिस्क्रिमिनंट म्हणजेच b² मायनस 4ac ची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची, त्यालाच आपण काय म्हणतो डेल्टा. ओके, सो b ची व्हॅल्यू 10, सो 10चा स्क्वेअर मायनस 4 इंटू a 1 इंटू मायनस 7. सो 10चा स्क्वेअर 100, 4 1 जा मायनस 4 इंटू मायनस 7 प्लस 28, कारण मल्टिपलमध्ये मायनस मायनस प्लस होतो. सो इथं व्हॅल्यू काय मिळाली आपल्याला, सो डेल्टा इज इक्वल टू 128 ही व्हॅल्यू मिळाली डिस्क्रिमिनंटची. आपण इथं डेल्टाचा साईन यूज केलं तरी चालेल किंवा इथं डी हे लेटर यूज केलं तरी चालेल किंवा इथं b² मायनस 4ac लिहिलं तरी चालेल, तिन्हींपैकी काही लिहिलं तरी तिथं बरोबर आहे. हे झालं सॉल्व एक्झाम्पल फर्स्ट. त्यानंतर सेकंड नंबर सॉल्व एक्झाम्पलमध्ये काय दिले पहा, डिटरमाइन नेचर ऑफ रूट्स ऑफ द क्वाड्रेटिक इक्वेशन. म्हणजे दिलेल्या क्वाड्रेटिक इक्वेशन सॉल्व केल्यानंतर त्याची जी b² मायनस 4ac ची व्हॅल्यू आपण फाइंड आउट केल्यानंतर ती व्हॅल्यू 0 येते, प्लस येते की मायनस येते, त्याच्यावरून आपण त्याचं नेचर जे आहे ते डिटरमाइन करायचे की ते नॉट रिअल आहे, रिअल अँड अनइक्वल आहे की रिअल अँड इक्वल आहे, ते आपल्याला समजेल. ठीक आहे, आपण सॉल्व करूया. पहिल्यांदा कम्पेअर करून घेऊ. कम्पेअरिंग विथ स्टँडर्ड फॉर्म काय येणार, ax² प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0. या स्टँडर्ड फॉर्मशी आपण त्याला कम्पेअर केलं. आता इथं a बरोबर काय येणार 2, b बरोबर मायनस 5 अँड c इज इक्वल टू प्लस 7. देअरफॉर b² मायनस 4ac इज इक्वल टू, b ची व्हॅल्यू मायनस 5चा स्क्वेअर मायनस 4 इंटू 2 इंटू 7. सो मायनस 5चा स्क्वेअर प्लस 25, कोणत्याही मायनस संख्येचा स्क्वेअर हा प्लसच येतो. 4 2 जा 8, मायनस 8 इंटू 7, सो 56 मायनस 56. सो प्लस मायनस मायनस 56 मायनस 25 31 आणि ग्रेटर साइन मायनस. सो डेल्टा इज इक्वल टू आपल्याला काय मिळाला, मायनस 31 मिळाला. आता व्हॅल्यू आपल्याला इथं मायनस 31 मिळाली तर इथं लिहायचं देअरफॉर b² मायनस 4ac इज लेस दॅन 0. म्हणजे ही आलेली व्हॅल्यू ही मायनसमध्ये आणि मायनस हा 0 पेक्षा छोटा असतो, म्हणून b² मायनस 4ac इज लेस दॅन 0. सो याचं नेचर काय राहणार, देअरफॉर द रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन इज, आता इथं बघा व्हॅल्यू ही 0 पेक्षा लहान आहे म्हणजे मायनसमध्ये, आणि मायनसमध्ये असेल तर आपण पाहिलं होतं नॉट रिअल. काय असणार त्याचं नेचर, नॉट रिअल. ठीक आहे, नेक्स्ट एक्झाम्पल आहे x² प्लस 2x मायनस 9 इज इक्वल टू 0. इथं सुद्धा कम्पेअर विथ किंवा कम्पेअरिंग विथ काही चालेल. कम्पेअर विथ ax² प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0. सो a इज इक्वल टू 1, b is equal to 2 and c is equal to minus 9. a, b and c. Therefore b² minus 4ac is equal to, b ची व्हॅल्यू आहे 2, 2चा स्क्वेअर मायनस 4 इंटू a 1 and c मायनस 9. 2चा स्क्वेअर प्लस 4, 4 1 जा 4, मायनस 4 इंटू मायनस 9, 9 4 जा 36, सो प्लस 36 येणार.
सो 4 + 36 40. सो डेल्टाची व्हॅल्यू आपल्याला इथं काय मिळाली 40 मिळाली म्हणजे डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू. आता कम्पेअर करायचं देअरफॉर b² - 4ac इज ग्रेटर दॅन 0 म्हणजे 0 पेक्षा ती व्हॅल्यू मोठी आली प्लसमध्ये आली म्हणजे. मग आपल्याला त्याचं नेचर काय लिहिणार आपण द रूट्स ऑफ द quadratic equation is r लिहा इक्वेशन r quadratic equation are real and unequal. ओके, अशा पद्धतीने इथं आपण त्याचं नेचर हे डिटरमाइन या एक्झाम्पल वरून करत असतो. पुन्हा आणखी एक एक्झाम्पल आपल्याला दिलेलं आहे त्याच्याशी रिलेटेड. थोडंसं स्क्वेअर रूटमध्ये दिलेलं असल्यामुळं थोडं कन्फ्यूज तुम्ही होऊ शकता, परंतु काही नाही, एकदम सिंपल क्वेश्चन हा दिलेला आहे. सो पहिला आपण कम्पेअर करून घ्यायचं. कम्पेअर विथ ax² + bx + c = 0. जे व्हेरिएबल यूज करतील ते व्हेरिएबल या स्टँडर्ड फॉर्ममध्ये यूज करायचं आहे. देअरफॉर आपल्याला a = काय मिळाली व्हॅल्यू √3, b = 2√3 आणि c √3. जरी रूट साईन मधील व्हॅल्यू असल्या तरी सुद्धा गोंधळून जायचं नाही, खूप इझी असते हे सुद्धा. ठीक आहे, बघा देअरफॉर b² - 4ac = तर b ची व्हॅल्यू दिलेली आपल्याला 2√3 त्याचा स्क्वेअर मायनस 4 × a √3 and c √3. बघा आता इथं स्क्वेअर रूटच्या बाहेर असणारी संख्या 2चा स्क्वेअर 4 × √3चा स्क्वेअर कसा काढायचा मी लास्ट टाइम सुद्धा सांगितलं होतं तुम्हाला, मी पुन्हा एकदा काढून दाखवतो. √3 आता स्क्वेअर आहे म्हणून त्याचा 2 टाइम्स मल्टिपल करायचा. ओके, आणि स्क्वेअर रूटच्या संख्येचा जी आपण इंडेक्स लिहिताना कसा लिहितो 3चा 1/2 × 3चा 1/2 इंडेक्स. आता पहा बेस समान आहे म्हणजे त्याचा इंडेक्समध्ये काय होणार सम होणार. सो 3चा 1/2 + 1/2. सो इथं 3चा आता इथं डिनॉमिनेटर इक्वल झाला मग 1 + 1 2. सो 2 × 1 = 2, 3चा 1 म्हणजेच 3. कोणत्याही रूटमधील संख्येची जी व्हॅल्यू असते ती तीच संख्या मिळते म्हणून इथं 3 मिळाला. आता इथं सुद्धा मग या 2 √3 × √3चा काय येणार मल्टिपल 3 येणार. सो -4 × 3, 4 3 = 12 -12. सो व्हॅल्यू मिळाली आपल्याला 0. देअरफॉर डेल्टा = 0 मिळाली. तर 0 मिळाल्यानंतर आपल्याला त्याचं नेचर माहिती आहे रिअल अँड इक्वल. सो इथं लिहायचं पहिल्यांदा b² - 4ac = 0. इक्वल झाले ना 0शी. देअरफॉर रूट्स ऑफ द quadratic equation are real and equal. खूप इझी. बघा काहीतरी अवघड होतं का याच्यामध्ये, एकदम इझी सॉल्व्ह होतं हे सुद्धा असे रूट्स मधले असणारे रूट साईन मध्ये दिलेल्या व्हॅल्यू. ओके, सो इथं आपण नेचर ऑफ द रूट्स ऑफ द क्वाड्रॅटिक इक्वेशन पाहिलेलं आहे. सो नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण या रूट्सचं असणारं रिलेशन आणि त्याच्या कोइफिशियंटचं असणारं रिलेशन पाहणार आहोत. चॅनलवरती आपण जर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनला क्लिक करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद.